अजित पवार अडचणीत. अजित पवार व्यक्तिगत अडचण आणत नसतील, पण आमच्या धोरणात्मक निर्णय करायला का त्यांना त्यांचे कारखाने अधिक असल्यामुळं, त्यांच्या पक्षाचे कारखाने, पक्षातल्या नेत्यांचे कारखाने अधिकचे असल्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला हे निर्णय आमचे होत नाहीत. ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टी झाली. अनेकांचं शेतकऱ्याचं यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. मात्र असं असताना शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी गुळ पावडर कारखाने जे आहेत, त्यांनी अल्पसा दर जाहीर केलाय. अगदी ₹2400 दर जो आहे, तो या कारखान्यांनी जाहीर केलाय. त्यामुळे गावातील अनेक भागातील शेतकरी देखील आता संतप्त झालेले आहेत. या शेतकऱ्यांनी गावातच बॅनर लावलेत, की या गुळ पावडर कारखान्यांना कुणीही घूस देऊ नका. ₹2400 दर जाहीर केलाय. मात्र या कारखानदाराच्या नेमक्या अडचणी काय आहेत? मागील वर्षी त्यांनी चांगला दर दिला, मात्र यावर्षी ते दर द्यायला कमी का पडतायत? अशा विविध विषयावर बोलण्यासाठी त्या गुळ उत्पादक जी संघटना आहे, त्या संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप नेते व्यंकटराव गुंड आपल्यासोबत आहेत. तर तुमचं साम टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत. मला सांगा, मोठ्या प्रमाणावर इकडं शेतकरी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विशेषतः अडचणीत सापडलाय. मात्र दर कमी दर देत आहे. काय कारण आहे? खरं तर या संघटनेचा मी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतोय. मला एक खंत होते की मागच्या वर्षी आम्ही ₹2700 भाव दिलाय, त्याच्या मागच्या वर्षी ₹2800 भाव दिलाय आणि या वर्षी आम्ही ₹2400 भाव घोषित केलाय संघटनेच्या वतीने. खरं तर हा भाव अतिशय कमी आहे का, मी शेतकरी पुत्र भूमिपुत्र म्हणून सांगतो की भाव अतिशय कमी आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये गुळ पावडरचा गुळ पावडर उत्पादन अधिक झालंय आणि त्याला मागणी कमी असल्यामुळं त्याला भाव येत नाही. अक्षरशः अगदी ₹25 किलो प्रमाणे आम्ही गुळ पावडर मार्केटमध्ये विकलंय आणि आज आम्हाला कारखाने जिवंत ठेवायचे असतील तर आम्हाला कमी दर दिल्याशिवाय शेतकऱ्याला आम्हाला पर्याय नाही. नाहीतर कारखाने आमचे सार्वजनिक बँकाचे कर्ज घेऊन हे कारखाने उभा केलेले आहेत. एक कारखाना उभा करायचं किमान ₹50 कोटी, 50 ते 60 कोटी रुपयाचा खर्च येतोय आणि ते जर कारखाने नाही जिवंत राहिले तर पर्यायानं ह्या बँका बुडतील आणि देशाचं नुकसान होईल. हे कारखाने जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला म्हणजे कमी दर दिल्याशिवाय आम्ही हे कारखाने जिवंत ठेवू शकत नाही. का तर आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या सरकार आमच्या पूर्ण करत नाही. का तर साखर कारखान्यामध्ये इथेनॉल निर्मिती होते, कोजन होतंय, डिस्लरी प्लांट असतात, तिथं अनेक बाय प्रोडक्टचे उत्पादन होऊ शकतंय. पण आमच्याकडं गुळ पावडर शिवाय दुसरं कुठलंही उत्पादन होत नाही. आम्ही अनेक वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे, महाराष्ट्र देशाच्या परिवहन मंत्र्याकडे मागणी केलेली आहे, तसंच महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे की आम्हाला आमच्या उत्पादित होणाऱ्या ऊसाच्या रसापासून, सिरपपासून आम्हाला हा रस आणि हा सिरप अन्य डिस्लरी प्लांटला विकण्याची परमिशन आम्हाला द्यावी. तसंच आम्हाला इथेनॉल प्लांटची उभारणी करण्यासाठी आम्हाला परमिशन द्यावी. का तर देशाला इथेनॉलची गरज आहे. ती गरज जेवढी गरज आहे ती गरज आपली अजून पूर्ण झाली नाही. ती गरज असताना आम्ही ऊसापासूनच इथेनॉल तयार करतो. आम्ही आमच्या रास्त मागण्या आहेत का शेवटी ऊसाला म्हणजे आमच्या उत्पादित मालाला अधिक भाव मिळाला तर आम्ही शेतकऱ्यांना अधिक भाव देऊ शकतो. आमच्याच उत्पादित मालाला अधिक भाव मिळत नाही, रास्त भाव मिळत नाही, म्हणून आम्हाला पर्यायानं त्या शेतकऱ्याला आम्हाला कमी भाव द्यावा लागतो. तर आपण जर बघितलं तर नितीन गडकरी यापूर्वी देखील म्हणले होते, की देशाला इथेनॉलची गरज आहे. कारखानदारांनी इथेनॉल निर्मितीला त्यांनी चालना दिली. गुळ पावडर उत्पादक जे आहेत किंवा तुमचे कारखाने त्यांना मग ही त्याच्यामध्ये समावेश का करत नाहीत? कशाच्या काय अडचणी आहेत? खरी वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात जी मोठ्या प्रमाणात शुगर लॉबी आहे किंवा देशातली शुगर लॉबी आहे, ती शुगर लॉबी महाराष्ट्रातल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जे अपेक्षित निर्णय करू देत नाही आणि ही शुगर लॉबी जास्तीत जास्त अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आहे. अजितदादांचे स्वतःचेही कारखाने महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. त्यासोबत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जी मंत्री आहेत, जे आमदार आहेत, त्यांचेच कारखाने महाराष्ट्रात सर्वाधिक असल्यामुळे आमचा रास्त मागण्यांचा प्रस्ताव ही केंद्र सरकारकडे पाठवला जात नाही आणि म्हणूनच आम्हाला इथेनॉल निर्मितीची किंवा आम्हाला ज्यूस व सिरप विक्रीची ती आम्हाला परमिशन लवकरात लवकर मिळत नाही. अजित पवार अडचणीत.
अजित पवार व्यक्तिगत अडचण आणत नसतील, पण आमच्या धोरणात्मक निर्णय करायला का त्यांना त्यांचे कारखाने अधिक असल्यामुळं, त्यांच्या पक्षाचे कारखाने, पक्षातल्या नेत्यांचे कारखाने अधिकचे असल्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला हे निर्णय आमचे होत नाहीत. त्याला आम्हालाही वाटते की निश्चितपणानं तिथं अजितदादांची राष्ट्रवादीच आमच्या निर्णयाला कुठंतरी अडकाठी ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आपण भाजपाचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहात. तुम्ही त्यांच्या बाबतीत या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना बोललात का, किंवा अजितदादा असतील, एकनाथ शिंदे असतील, हे तुम्ही सगळेजण खूप प्रश्न सॉल्व्ह करतात? मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, एकदा दोनदा तीनदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याविषयी भेटलो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याही मनात आम्हाला सहकार्य करायची भूमिका आहे, परंतु त्यांच्या सहकार्यामुळं हा निर्णय होत नसेल असं मला वाटतं. याच्यामध्ये तुम्ही अजितदादाकडे तुमचा रोप आहे, मग तुम्ही म्हणजे सीएम देखील त्या बाबतीत निर्णय घेतला? महाराष्ट्राचं जे सहकार खातं आहे ते बाबासाहेब पाटील ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि विशेषतः प्रस्ताव आमचा त्यांच्याकडूनच तो राज्य सरकारकडे येतो आणि राज्य सरकारकडून तो केंद्रात जातो. महाराष्ट्रात प्रस्तावच आमचा तो सकारात्मक तयार होऊ दिला जात नाही का, तर ती महाराष्ट्रात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं तो अडथळा म्हणजे मला असा माझा रोख आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस मुळेच आमचा प्रस्ताव योग्य ठिकाणी जातो. आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं नुकसान झाले, अशामध्ये आपण जो भाव दिला आहे किंवा भाव जाहीर केलाय, त्यामुळे तुमच्या कारखान्याविरोधात तो शेतकरी संतप्त आहे. निश्चितपणानं शेतकरी संतप्त होणार आहे का, तर मी सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मलाही त्याची जाणीव आहे की हा भाव निश्चितपणानं कमी आम्ही जाहीर केलाय, पण कारखाने आम्हाला जिवंत ठेवायचे असेल तर आम्हाला पर्याय नाही. जोपर्यंत सरकारला जाग येत नाही की जागरी उत्पादक सुद्धा ऊसापासूनच ज्यूस करतात, ऊस शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो, यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव जर मिळाला तर ती शेतकऱ्याला चांगला भाव देऊ शकतील. हे जाणीव जोपर्यंत सरकारला होत नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना चांगला योग्य माफक भाव आम्ही देऊ शकत नाही. सरकारला जाणीव करून देण्यासाठी काय आगामी तुमची भूमिका असणार आहे, किंवा काय तुम्ही कुणाला भेटणार आहे, त्या संदर्भात काय पुढची भूमिका आहे? आम्ही आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. केंद्रातल्या आदरणीय म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे प्रल्हादजी जोशी आहेत त्यांनाही मी मागे एकदा भेटलोय आणि त्यांनाही मी हे निवेदन दिलंय. पण त्या पुढचा लढा हा आमचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणे, केंद्रात पाठपुरावा करणे आणि जेणेकरून आमच्या मागण्या लवकरात लवकर कशा होतील. मी आपल्यालाही विनंती करतो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या रास्त मागण्या, आमच्या मागण्या म्हणजे खऱ्या अर्थानं त्या गोरगरीब सामान्य शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. आम्हाला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर आम्ही शेतकऱ्याच्या पदरात अधिकचे 4 पैसे आम्ही देऊ शकू आणि त्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊ शकू. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्याकडे, केंद्रातल्या मंत्र्याकडे पोहोचवा ही विनंती मी आपल्याला करतो. आपण जर पाहिलं तर अगदी गुळ पावडर साखर कारखान्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत, इथेनॉल निर्मिती असेल त्याबरोबर इतर मागण्या सरकारनं मान्य कराव्यात, तरच आम्हाला शेतकऱ्यांना चांगला दर देणं शक्य होईल अशी भूमिका जी आहे ती व्यंकटराव गुंड व्यक्त केली आहे. पालन सुरवसे, साम टीव्ही, महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.